म्हणून बाबासाहेब म्हटले देव नाकारा. म्हटले का नाही? नाकारा देव. महाराणी पोत्यात देव भरलं, नदीला सोडलं आणि मांगाने वताला जाऊन अडवलं आणि घरात आणून बसवलं. देव असतं तर महारांचं वज वाटोळ व्हायला पाहिजे होतं आणि मांगाचं बंगल्यावर चढायला पाहिजे होतं. उलट झालंय. महारांचं बंगल्यावर ना आमचं झोपड्यात झोपडं. बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपणाला पोषक आहेत. ते विकासाची जाळं खुली करतायत. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. धनवंतांनी अखंड पेळे धर्मांधानी तसेच छळले. मगरीने जणू मानिके गिळले. चोर झाले साव जग बदल घालून घाव. अण्णा भावनी बाबासाहेबांना गुरु मानलं का नाही? अरे बाबासाहेबांचा विचार जो जो घेईल तो प्रगतीच करेल आणि बाबासाहेबाला जो जो नाकारेल त्याची मातीच होईल असा इतिहासाने सिद्धांत आहे. बाबासाहेबांचा विचार विकासाचा विचार आहे आणि हिंदुत्वाचा विचार मातीत घालणार आहे, चगाळ्यात ठेवणार आहे. आम्ही पण चगाळ्यात, देव पण चगाळ्यात. आमचं देव तर कुठे चांगले दिलेत आम्हाला का? दिल्यात बघा. त्यांचा देव लाल भडक बाय, लांबला चकनाक, डोक्याला घातला ते सोन्याचं टोप घालते, हसते तर गालात हसते, बसले तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ती बामणाचं कुलदेव. आणि आमचं एकही देखणं नाही. काळ की टिद्र ध्यान त्याड सगळं कोण डुकरावर बसला, गालावर बसला, दात बाहेर वाट बाहेर, पोरग सुद्धा घाबरते देवाच्या समोर जाय. असलं देव आम्हाला. तिथं तर समता पाहिजे होती का नाही? तिथं पण समता नाही. त्याच्या पुढचा निगणित वेगळा आहे. लक्ष्मीला पेढा टाकला, लक्ष्मी खुश. साखर टाकली, खुश. आणि इकडे 17 रेड्या कापला तर देव खुश नाही. बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढं द्यावं आम्हाला आणि पेड्याचं साखरेचं त्यांना. घटना बदलणार. पेड्याचं आम्हाला देण, रेड्याचं तू घे की. हा ही अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानलं. मातंग समाजाची कोण असतील तर मला विनंती करायची आहे, बाबासाहेबांच्या काळात मांगाने जर बाबासाहेब स्वीकारला असता तर महाराजांच्या पुढे मांग असता. ती त्या काळात केलेली चूक तुम्ही अजून करू नका माझ्या बांधवांनो. ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आल्या.